जय शिवराय. नमस्कार. महायोजनामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या सरकारी घोषणेबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. अगदी. आजच्या चर्चेत आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एका नवीन परिपत्रकाबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे, अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, शाळांसाठी कोणता नवीन नियम बंधनकारक केलाय, ज्यामुळे एकाही पात्र विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. बरोबर. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महायोजना चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा आढावा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूयात. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक परिपत्रक आलं आहे. हे नक्की कशाबद्दल आहे आणि याचा विद्यार्थी आणि पालकांवर काय परिणाम होईल? माझ्या अनुभवानुसार ही खूप महत्त्वाची बातमी आहे. हे परिपत्रक 2026 मध्ये होणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे 5वी साठी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे 8वी साठी याबद्दल आहे. अच्छा. याचा उद्देश ग्रामीण आणि होतकरू मुलांना स्पर्धा परीक्षांची सवय लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावा हा आहे. आणि क्विक फॅक्ट सांगते, ही योजना काही आजची नाहीये. हो का? हो, 1954-55 पासून अविरतपणे सुरू आहे. अरे वा, छान. आमच्या मागच्या व्हिडिओवर अनेक पालकांनी विचारलं होतं की अर्ज कधी सुरू होणार, तर याबद्दलच्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत? हो, सविस्तर बघूया. सर्वांनी या तारखा लक्षात ठेवाव्यात. तर पहिली पायरी आहे शाळा नोंदणीची. शासन निर्णयानुसार शाळांना ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांची नोंदणी आणि अर्ज भरायचे आहेत. म्हणजे पालकांना काही करायचं नाहीये? नाही, आता सगळं शाळा करणार. आणि दुसरी पायरी म्हणजे अंतिम मुदत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2026. ही तारीख चुकविता कामा नये. 28 फेब्रुवारी. ही तारीख लक्षात ठेवायला हवी. तुमच्या गावात किंवा ओळखीत कोणी 5वी किंवा 8वीत आहे का? त्यांना ही माहिती नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हो म्हणून लिहा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अच्छा, पण एक मोठा गैरसमज आहे की अर्ज भरणं ही फक्त पालकांची जबाबदारी आहे. हो, खूप लोकांना असं वाटतं. काही शाळांनी अर्ज नाही भरले तर चालतं असं अनेकांना वाटतं. यात खरंच तथ्य आहे का? हा तर निव्वळ गैरसमज आहे. अच्छा. हो, शासन निर्णय जो 17 ऑक्टोबर 2025चा आहे, त्यानुसार आता सर्व शासकीय, अनुदानित आणि मान्यताप्राप्त शाळांना त्यांच्या शाळेतील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. बंधनकारक म्हणजे कंपल्सरी? अगदी. आणि जर शाळांनी अर्ज भरले नाहीत तर संबंधित मुख्याध्यापकांना जबाबदार धरलं जाईल. अरे बापरे. इतकंच नाही तर त्यांच्या गोपनीय अहवालावरही याचा परिणाम होऊ शकतो. वा, ही तर जबर माहिती दिलीत. आणि क्विक फॅक्ट सांगते, जिल्हा परिषद आणि मनपा शाळांना तर 100% विद्यार्थी नोंदणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. म्हणजे आता शाळांना जबाबदारी टाळता येणार नाही. हे लक्षात ठेवलं तर मोठा फायदा होईल. अशीच अचूक माहिती महायोजना चॅनलवर मिळत राहील. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर आज आपण पाहिलं की 2026च्या 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2026 आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व शाळांना अर्ज भरणे आता बंधनकारक आहे. हे लक्षात ठेवा. ही शिष्यवृत्ती म्हणजे फक्त आर्थिक मदत नाही, तर मुलांच्या उज्ज्वल भविष्याची आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीची एक भक्कम पायाभरणी आहे. बरोबर. त्यामुळे प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला ही संधी मिळायलाच हवी. तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या योजनांविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महायोजना यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. लगेच सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या योजनेबद्दल माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय शिवराय. जय महाराष्ट्र.